विजयपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रामनगौड हत्ती, पोलीस उपअधीक्षक बसवराज येलीगार तसेच सीपीआय मल्लय्या मठपती गोल गुंबद सर्कल यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारच्या विविध योजनेअंतर्गत पुरवठा केला जाणारा शासकीय अन्नधान्य, रेशन धान्य अवैधरित्या वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावर सीताराम लवाणी आणि विजयकुमार निंगप्पा गुमशेट्टी, अन्न निरीक्षक विजयपूर यांच्या संयुक्त कारवाईत पीसीआय पीएस कुचबाळ, आदर्श नगर पोलीस स्टेशन तसेच कर्मचारी आरएस मरेगुडी, पीएस आजूर, मस्तान बगडी यांनी 12 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 4:45च्या सुमारास विजयपूर शहरातील विजया ट्रॅव्हल्स समोरील सर्व्हिस रोडवर धाड टाकून एक ट्रक ताब्यात घेतला। ट्रकमध्ये शासकीय वाटपासाठी असलेले अन्नधान्य अवैधरित्या वाहून नेले जात होते। या प्रकरणी गजानन बिरप्पा मकाळे वय 31 व्यवसाय चालक राहणार आजूर तालुका अथणी जिल्हा बेळगाव, मारुती दोडमणी राहणार गणेशवाडी अथणी, इक्बाल तहसीलदार राहणार आझाद नगर बेळगाव यांना अटक करण्यात आली। यापैकी आरोपी क्रमांक 1 चालक याने पोलीस तपासात सांगितले की आरोपी क्रमांक 2 व 3 यांनी त्याला विजयपूरमधील FCI रेल्वे गुड्स शेडमधून अन्नधान्य आणण्यास सांगितले होते। त्यांच्याकडे या शासकीय धान्याची वाहतूक करण्याचा कोणताही अधिकृत परवाना नव्हता। त्यांच्याकडून 426 पोती अन्नधान्य तांदूळ 210.43 क्विंटल, किंमत 4,76,310, अशोक लेलँड ट्रक क्रमांक MH46F2761 अंदाजे किंमत 5 लाख जप्त करण्यात आले आहे। या घटनेबाबत आदर्श नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून आवश्यक वस्तू कायदा 1955 चे कलम 3 सह कलम 7 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे।